आज ही मुंबई मराठी माणसाच्या हातोतून निसटतीये, अशी एक सार्वत्रिक भावना आहे. या तथ्य आहे का? काय बघा वस्तुस्थिती आहे असं मराठीची? ह्यामध्ये तथ्य आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. शेवटी मी जबाबदार मंत्री म्हणून ह्या ठिकाणी बसलेलो आहे. तुम्हाला मी सांगतो. ह्याला जबाबदार काय ते फक्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहे का? ह्याला मराठी माणूस जबाबदार नाही आहे का? ह्याला मराठी माणूस आणि प्रामुख्याने मराठी प्रवासीसुद्धा तेवढाच जबाबदार आहे. त्याची मानसिकता असते, जो आग्रही की नाही तो भाषेबद्दल. तो ज्यावेळेस रिक्षामध्ये बसतो, टॅक्सीमध्ये बसतो, तो हा मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी प्रवासी म्हणून बसलेला असतो, की हं. समोरचा रिक्षा ड्रायव्हर किंवा समोरचा टॅक्सी ड्रायव्हर हा अमराठीच आहे. त्याच्याबरोबर हिंदीमध्येच बोलायला पाहिजे. "अरे भाई कुर्ला चलोगे क्या? अरे भाई ठाणा चलोगे क्या? अरे भाई कितना लोगे? अरे भाई हम शेअर रिक्षा यहाँ पे है क्या?" हिंदीमध्ये मराठी रिक्षा चालक असताना सुद्धा त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलण्याची जी सवय आहे ना आपल्या प्रवाशांची, मराठी प्रवाशांची, ती सवयसुद्धा त्यांनी मोडीत काढलं पाहिजे. आपण त्यांना दोष देत असताना एक बोट आपल्याकडे सुद्धा असतं, हे सुद्धा प्रवाशांनी तेवढंच बघणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हीच मोहीम घ्या ना, तुम्हीच भूमिका घ्या, की नाही बोलणार मी हिंदीमध्ये बोलणार नाही त्या रिक्षा चालकाशी, नाही बोलणार मी टॅक्सी चालकाशी हिंदीमध्ये, मी मराठी भाषेतच बोलेन. जेव्हा तुम्ही हे ठरवाल ना, तेव्हा आम्ही जवळ-जवळ 70-80% लढाई हे जिंकू. हं, त्याला हं. सुद्धा बोलायला आम्ही भाग पाडू. ही भूमिका तुमची असणं गरजेचं आहे. आम्ही काय हो, आम्ही मराठी शिकून किंवा त्यांचे क्लासेस घेऊन किंवा राजकीय पक्षांना त्यांना आवाहन करून शेवटी हे संपणार नाही. ही सर्वसामान्य एकेका प्रवाशाची सुद्धा जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांनी सुद्धा पार पाडणं तेवढंच गरजेचं आहे. आवाहन सुद्धा करता एक प्रकारे तुम्ही, की मराठी माणसानं आपल्या मराठी भाषेच्या साठी आग्रही राहिलं पाहिजे. पण या सगळ्या काळामध्ये तुम्हाला असं दिसतंय आता, राजकीय संघर्ष करावा लागू शकतो. तुमची तयारी आहे का? नाही माझी तर बघा प्रताप सरनाईक हा कार्यकर्ता आहे हो. विद्यार्थी संघटनेपासून राज्याचा मंत्री म्हणून पोचलेला कार्यकर्ता आहे. रिक्षा ड्रायव्हरपासून परिवहन मंत्री म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. संघर्ष हा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा असतो. परंतु मला असं वाटतं मराठीसाठी संघर्ष खूप लोकांनी केलेला आहे. परंतु आमचं राज्य सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा शिवसेनेचा नेता माझ्यासोबत आहे. मला संघर्ष करायची गरज पडणार नाही असं मला तरी वाटतं. पण तरीसुद्धा जर काही संघर्ष करायचा असेल तर तयारी आहे प्रताप सरनाईकची, कायम तयारी असते. संघर्षाशिवाय काही मिळत पण नसतं.